वसंत पंचमी का साजरी केली जाते? वसंत पंचमीचे काय महत्त्व आहे? पौराणिक कथेनुसार वसंत पंचमी म्हणजेच माता सरस्वतीचे कसे अवतरण झाले, कोणत्या 5 वस्तू माता सरस्वतीला अर्पण कराव्या याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्याआधी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। सरस्वती पूजन मागची पौराणिक कथा काय आहे, चला तर जाणून घेऊया। पौराणिक कथेनुसार वसंत पंचमी आणि सरस्वती पूजन करण्यामागचे अत्यंत रोचक कारण काय आहे, या मागची काय कथा आहे, चला तर जाणून घेऊया। अशी मान्यता आहे की सृष्टी रचिता ब्रह्माने जेव्हा जीव आणि मनुष्याची रचना केली होती तेव्हा ब्रह्माने आपल्या संसाराकडे बघितले होते। तेव्हा त्यांना सगळीकडे निर्जन असण्याचे जाणवले होते। वातावरण अगदी शांत होतं, ज्यात कुठलीही वाणी नव्हती। हे बघून ब्रह्म उदास झाले आणि असंतुष्ट होते। तेव्हा ब्रह्मांनी प्रभू विष्णूच्या आज्ञेने आपल्या कमंडळातून पाणी घेऊन पृथ्वीवर शिंपडले। धरतीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वीवर कंपन झाले आणि एक अद्भुत शक्तीचा रूपांतर चतुर्भुजी अर्थातच 4 भुजा असलेली एक सुंदर स्त्री प्रकट झाली। त्या देवीच्या एका हातात वीणा आणि दुसऱ्या हातावर मुद्रित आणि इतर 2 हातात पुस्तक आणि माळ होती। ब्रह्माने त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला। तेव्हा वीणाच्या सुरामुळे पृथ्वीवरील सर्व जीव जंतूंना वाणी प्राप्त झाली। त्या देवीने वीणासह विद्या आणि बुद्धी दिली। वसंत पंचमी देवी सरस्वतीच्या जन्मोत्सवाच्या रूपात देखील साजरी केली जाते। या देवीला भगवती, शारदा, वीणावादनी आणि वाग्देवी यासह अनेक नावे आहेत। संगीताची उत्पत्ती केल्यामुळे तिला संगीताची देवी म्हणून देखील ओळखले जाते आणि तिचे पूजन केले जाते। यामागील एक पौराणिक कथा ही देखील आहे की सर्वप्रथम श्रीकृष्ण आणि ब्रह्माने याच दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली होती। देवी सरस्वतीने जेव्हा कृष्णाला बघितले तेव्हा देवी त्याच्या रूप बघून मोहित झाली होती आणि कृष्णाला पती स्वरूपात प्राप्त करू इच्छित होती। ही गोष्ट कृष्णाला कळल्यावर त्याने स्वतःला राधाप्रती समर्पित असल्याचे सांगितले। परंतु सरस्वती प्रसन्न करण्यासाठी कृष्णाने देवीला वरदान दिले की विद्या इच्छुक माघ महिन्यातील पंचमीला आपले पूजन करीत। हे वरदान दिल्यानंतर सर्वप्रथम कृष्णाने देवीची पूजा केली। तेव्हापासून वसंत पंचमी सरस्वती पूजनाची परंपरा सुरू झाली आहे। त्या दिवसापासून वसंत पंचमीची दिवशी सरस्वती मातेची पूजा केली जाते। वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीला कुठला पदार्थ, कुठला नैवेद्य अर्पण करावा ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये आनंद वाढतो आणि सकारात्मकता ऊर्जेचा संचार होतो। आज आपण बघूया की माता सरस्वतीला 5 कुठले खाद्यपदार्थ अर्पण केल्याने आपल्याला सर्वोत्तम त्याचा लाभ मिळतो। वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते आणि मातेला पिवळ्या वस्तू अर्पण केल्या जातात। पिवळा रंग हा सरस्वती मातेला प्रिय आहे, म्हणून या दिवशी देवी सरस्वतीची पूजा पिवळे वस्त्र परिधान करून केली जाते आणि तिला पिवळे पदार्थ आणि फळे अर्पण केले जातात। असे मानले जाते की वसंत पंचमीचा सण सरस्वती मातेच्या जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो। तर कुठले 5 वस्तू आपण माता सरस्वतीला अर्पण करावा, तर पिवळा भात, तांदूळ, साखर, केशर आणि पंचमेवा मिसळून तयार केलेला पिवळा भात माता सरस्वतीला अर्पण केल्यानंतर किमान 5 मुलांना तो खाऊ घालण्यात यावा। जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांना हा प्रसाद म्हणून द्यावा। त्यामुळे माता सरस्वतीचे अत्यंत चांगले प्रभाव आपल्या जीवनामध्ये पडतात। तसेच दुसरा म्हणजे राजभोग। राजभोग हा माता सरस्वतीला खूप आवडता प्रसाद आहे। असे राजभोगाचा प्रसाद केल्याने सौभाग्य वाढते आणि माता सरस्वतीच्या कृपेने आपल्याला सद्बुद्धी प्राप्त होते। तसेच तिसरा पदार्थ बोर आहे। माता सरस्वतीला देखील पिवळे फळे फार आवडतात। फळांचा नैवेद्य तुम्ही माता सरस्वतीला अर्पण करू शकतो, त्यामागे मातेचे आशीर्वाद तुम्हाला लाभेल। बंगाली समाजातील लोक वसंत पंचमीला देवी सरस्वतीला पुष्पहार अर्पण केल्यानंतर स्वतः बोर खातात। वसंत पंचमीला जो 5 फळाचा नैवेद्य दाखवला जातो त्यात बोराचा समावेश नक्की केला जातो। तसेच चौथा म्हणजे बेसनाचे लड्डू।
बेसनाचे लड्डू हा प्रसाद देखील माता सरस्वतीला खूप आवडता आहे. हा नैवेद्य अर्पण केल्याने सुख समृद्धी होण्याचा आशीर्वाद देतो. त्याचबरोबर घरात सकारात्मकता संचारते. वसंत पंचमीच्या दिवशी बेसनाच्या लड्डूचा नैवेद्य दाखवल्यामुळे बोलण्यात गोडवा वाढतो आणि समाजातील लोकांमध्ये तुमचा प्रभाव वाढतो असे म्हटले जातात. तसेच 5वा पदार्थ आहे मालपुवा. ज्या घरात विद्यार्थी शिक्षण घेत असतात त्या घरी सरस्वती पूजनेचे आयोजन करावे आणि सरस्वती मातेला मालपुवा नक्की अर्पण करावा. जर मालपुवा अभ्यासात कमकुवत असेल तर आईने सरस्वती मातेला मुलाच्या हातातून मालपुव्याचा नैवेद्य दाखवावा आणि तो गरजू लोकांना वाटावा. असं केल्याने बुद्धीमध्ये वाढ होते आणि मुलाच्या शिक्षण क्षेत्रात प्रगती होते. प्रत्येक गोष्टी मागे एक काही वेगळे कारण असते. त्यामुळे असं नाही की हे काहीतरी उगीच चाललेलं आहे, पण हा उपाय एक नक्की करून बघा. खरंच शिक्षण क्षेत्रामध्ये नक्की यश प्राप्त होईल. माता सरस्वतीचा आशीर्वाद कायम बाळावर मुलांवर पडत राहील. अशा प्रकारे पृथ्वीवर सरस्वती मातेचे अवतरण झाले आणि वसंत पंचमीला सरस्वती मातेची पूजनाची प्रथा निर्माण झाली.